साठी आनंदाची पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता 11व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली. आता लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे आणि 21 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झालेला आहे. आता आणि आपण या जिल्ह्यांचे नावे सांगणार आहे आणि या 12 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्या बँकांचे सुद्धा मी व्हिडिओमध्ये नावे सांगणार आहे. तुमची जर 12 बँकापैकी एकाही बँकेत तुमचं जर खातं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काढलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. तुम्हाला पात्र केलेलं आहे असे समजले जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना मेचा 11वा हप्ता लवकरात लवकर म्हणजे आता 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 11 ते 12 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जमा होणार आहेत. 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही, कारण 12 बँकांमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे खातं असणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणींना 11वा हप्ता 2100 रुपयाचा लाभ मिळणार असे सांगितलेले आहे. मे महिन्याचा लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. 1,36,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येणार आहेत. 21 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये सोडण्याची मोठी घोषणा केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना हे 2 नियम पाळतील आणि 2 कागदपत्रे देतील या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि 2100 रुपयाचा मेसेज येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्या. सर्व लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ती कोणकोणती 2 कागदपत्रे आहेत आणि कोणते 4 नियम आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा वाटपाची मंजुरी आलेली आहे आणि या 21 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा मेसेज येत आहे. एप्रिलचा आता थोडासा उशीर न सोडल्यामुळे सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मेचा हप्ता 2100 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे. तुम्हाला जर 2100 रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी खाते म्हणजे या 12 बँकांमध्ये खाते खोलायचे आहेत. म्हणजे एक तर खातं असणं गरजेचं आहे. या बँकापैकी मी त्या बँकाची सर्व नावे सांगणार आहे. बँकेमध्ये खाते नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर काढावे. ज्या लाडक्या बहिणींना 11वा हप्ता पाहिजे असेल तर त्यांना लवकरात लवकर हे 4 नियम पाळावेत आणि 2 कागदपत्रे द्यायची आहेत. मग तुम्हाला यादीमध्ये तुमची नावे येणार आहे. यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर या लाडक्या बहिणीने हे काम करावे, नाहीतर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करणार आहे. या लाडक्या बहिणी लवकरात लवकर करतील, ज्या दिवशी करतील त्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. कोणती 4 नियम आहेत आणि कोणती 2 कागदपत्रे आहेत मी सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींचा हे 4 नियम आणि 2 कागदपत्रे दिली की सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी ही नक्की कामे करायची आहेत. आणि आपण आता बँकांची नावे बघणार आहेत. कोणत्या 12 बँका आहेत त्या बँकामध्ये आपलं खातं असणं आवश्यक आहे. चला तर बघूया आपण बँकांची नावे. पहिल्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक, इंडिया बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक,
स्टेट ऑफ इंडिया, युको बँक, युनियन बँक या सर्व बँकांमध्ये लाडक्या बहिणीचे 2100 रुपयेचा जमा होणार आहे. पोस्टाच्या खात्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेला मेसेज येत नाही. थोडासा लेट मेसेज येतो आता, कारण त्यामध्ये खाते जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मेसेज येऊ शकणार नाही. थोडासा उशीर येऊ शकतो. आणि आपण जिल्ह्याची सुद्धा यादी बघणार आहोत. त्या जिल्ह्यांची सर्व लाडक्या बहिणींमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणी आतुरतेने पाहत आहेत. जिल्ह्यांची यादी: कोल्हापूर, नाशिक, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम क्रमांकाची जिल्ह्यांची नावे आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आपण आता पहिलं काही कागदपत्रे आहेत, चला तर बघूया. पहिल्या कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हा सर्व लाडक्या बहिणींकडे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि दुसरं कागदपत्र काय आहे बघा, आधार कार्ड. ज्या लाडक्या बहिणींचं आहे त्या लाडक्या बहिणीने आपलं आधार कार्डचं नाव वेगळं आणि बँक खात्याचं नाव वेगळं असेल तर ती दुरुस्त करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींनी हे लवकरात लवकर करतील त्यांनाच या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता मेचा आणि एप्रिलचा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी हे काम करतील त्यांना 2100 रुपये मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी हे लवकरात लवकर काम करावे आणि लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि आपल्या चॅनलला, रोहन टेक्निकल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद.